मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली याचा फुल एपिसोड. आज आपल्याला उशीर झालाय तरी पण चला स्टार्ट करूया. जानकी किचनमध्ये ऋषिकेशच्या हळदीची तयारी करत असते. म्हणजे ती हळद भिजवत असते आणि तिथं ऋषिकेश येतो. हे कार्य तिचं रडत चालू असतं. ऋषिकेश येतो आणि म्हणतो, काय ग, काय झालं, का रडतेस? आणि त्यावर जानकी म्हणते, तुम्हाला दिसत नाहीये, मी तुमच्या लग्नाची हळद भिजवते, तेही माझ्या हाताने. जानकी ऋषिकेशला रडत म्हणते, माझं काही चुकतंय का, मला सांगा ना. मी तुम्हाला नाही गमवू शकत, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत, असं ती बोलत असते. आणि ऋषिकेश तिला म्हणतो, नाही जानकी, तुझं काहीही चुकत नाहीये, पण आता आपल्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाहीये ऐश्वर्याकडून सत्य काढून घेण्याचा. ऋषिकेश पुढे म्हणतो, या खेळाला सुरुवात आपण केली होती ना, मग या खेळाचा शेवट सुद्धा आपणच करणार जानकी. ऋषिकेश तिची समजूत घालत असतो आणि म्हणतो, हे बघ, जितका त्रास तुला होतोय ना, तितका त्रास मलाही होतोय. असा धीर सोडून कसं चालेल बरं, सांग मला. ऋषिकेश जानकीला आश्वासन देतो, मी नवरा म्हणून तुझा होतो आणि तुझाच असणार आहे. जानकीचं पण मध्ये येते. ती म्हणते, पण ऋषिकेश. आणि ऋषिकेश म्हणतो, हे बघ, आता असं खचून जाऊ नकोस. आपण जर असे खचलो ना तर आपण कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. तुझ्या आई आता आपल्याला कधीच सापडणार नाही. असं व्हायला हवंय का तुला? हे बघ जानकी, मी सांगतोय ना तुला, तू धीर सोडू नको. ऋषिकेश जानकीचे डोळे पुसत म्हणतो, हे बघ जानकी, ही लढाई आपल्याला जिंकायची आणि ती आपण जिंकून दाखवूच. असं म्हणत ऋषिकेश जानकीला मिठीत घेतो आणि दुसऱ्या क्षणाला जानकी झेंडूचा हार करत बसलेली असते. बाहेरून ऐश्वर्या येते. तिच्या डोक्याला हात लावलेला पाहून ऐश्वर्या म्हणते, काय ग, इतक्यातच डोक्याला हात लावून बसायची वेळ आली का तुझ्यावर? डोंट वरी. ऐश्वर्या पुढे म्हणते, आता फक्त तू डोक्याला हात लावलायस, आता इथून पुढे तू डोळे पुसून थकशील. ऐश्वर्या दात खाऊन म्हणते, खूप रडवणार आहे मी तुला. आजपर्यंत जो काही तू मला त्रास दिलायस ना, त्याच्या दुप्पट मी तुला देणार आहे. ऐश्वर्या म्हणते, तू खेळ खेळत होतीस ना माझ्या बरोबर, आता पुरेपूर मजा येते बघ खेळ खेळताना. जानकी ऐश्वर्याकडे फक्त पाहत असते, बोलत काहीच नाही. आणि ऐश्वर्या म्हणते, काय ग, तू मला लुक का देतेयस? कमान जानकी, आजवर तू माझ्यासोबत इतके खेळ खेळलीयस, मग मलाही अधिकार आहे ना तुझ्यासोबत खेळ खेळायचा. ऐश्वर्या पुढे म्हणते, तुझा काय प्रॉब्लेम आहे माहिती का जानकी? तू डोक्याने नाही, मनाने विचार करतेस आणि सेम मी त्याच्या विरुद्ध करते. बिचारी ग, वाईट झालं खूप. जानकी म्हणते, मला फक्त माझी आई भेटू दे ग, तेव्हा दाखवते तुला माझ्या हातात काय आहे आणि काय नाही. ज्या दिवशी माझी आई भेटेल ना, त्या दिवशी तुझा सगळा माज उतरताना मी बघेल. असं म्हणून जानकी उठायला जाते आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, असं कसं होईल? 1 मिनिट थांब. आपल्यामध्ये काय जे डील झाले ना, ते तू पुन्हा विसरलीस का? एक हात से दे, एक हात से ले. नाही म्हणजे जेव्हा तुझ्यासमोर तुझी आई असेल ना, तेव्हा आमचं लग्न झालेलं असेल. म्हणजे तुझा नवरा माझा झालेला असेल. जेव्हा तुझ्या आईची सुटका माझ्या ताब्यातून होईल, तेव्हा तुझा नवरा माझ्या ताब्यात असेल. हे विसरलीस का तू? ऐश्वर्या जाम खुश असते आणि ती म्हणते, तुला सांगू का, मी माझ्या पहिल्या लग्नामध्ये खुश नव्हते ना, तेवढी खुश मी ह्या लग्नामध्ये आहे. मी ना असं जग जिंकल्याचं फिलिंग येतंय मला. जी जानकी माझ्यासमोर आकड दाखवत फिरत होती, जिची लायकी नसताना सुद्धा मला तिला मोठी वहिनी म्हणून बोलावं लागत होतं, आज तीच जानकी माझ्यासमोर अशी हातबल उभी आहे. ऐश्वर्या पुढे जानकीला विचारते, मला सांग, नवऱ्यासाठी हळद भिजवणारी आणि नवऱ्या हिरीरिरी सहभागी होणारी तूच असशील ना? म्हणजे हा एक्सेल रेकॉर्ड आहे असं तुला नाही वाटत का? त्यावर जानकी म्हणते, तुला नाही का वाटत तू खेळ संपण्याच्या आधी सेलिब्रेट करतेस? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही, मी तेव्हाच सेलिब्रेट करते जेव्हा माझी विकेट या टप्प्यावर असते. ऐश्वर्या पुढे म्हणते, एवढंच नाही ग, टप्प्यावर टप्पा असं म्हणत ती जोरजोराने हसत असते. ऐश्वर्या म्हणते, हा जो मिजाज आहे ना, तो मला नको दाखवू, कारण तू सगळ्या बाजूने अडकली आहेस आणि हे उस. ऐश्वर्या पुढे म्हणते, हे असलं उष्ण सोंग माझ्या पुढे नको आणू. म्हणून तू तुला म्हणते ना, एखादा कोपरा पकड, तिथं बस आणि रडून घे, म्हणजे कसं मोकळी होशील. आणि जमल्या हळूहळू ऋषिकेशला विसरण्याचा प्रयत्न कर. ऐश्वर्या परत तिला एक चेतावणी देते, म्हणते, आता माझं लग्न आहे, मला वातावरण फ्रेश पाहिजे, सगळे मला असे खुश पाहिजेत, त्यामुळे आहे ना, असा रडका चेहरा घेऊन येऊ नकोस. ऐश्वर्या म्हणते, अगं थांब, लग्नावरून आठवलं, अगं लग्न आहे माझं. ऐश्वर्या लग्नाचं कार्ड बाहेर काढते आणि म्हणते, हे बघ, लग्नाचे कार्ड आलेत माझ्या, सी. ऐश्वर्या अजून पुढे म्हणते, कमाल आहे, मला ना, मी तर असा विचार केला ना, माझ्या लग्नाचं पहिलं आमंत्रण मी तुला देणार. हे बघ, मी तिथून अशी सरळ आली, तू इथे दिसलीस बघ, देवान मला चालून संधी दिली. ऐश्वर्या म्हणते, अगं वेळ नको घालवू, घे. ऐश्वर्या जबरदस्ती जानकीच्या हातामध्ये लग्नपत्रिका देते आणि ऐश्वर्या हात जोडून जानकीला म्हणते, माझ्या आणि तुझ्या एक्स नवऱ्याच्या लग्नाला यायचं हा. जानकी ती पत्रिका घेते, फाडते, तुकडे तुकडे करते आणि वर फेकून देते. तरी ऐश्वर्या तिच्याकडे पाहून हात जोडून बसलेलीच असते आणि म्हणते, जानकी तिथून जायला निघते, तोच ऐश्वर्या परत म्हणते, तुला काय वाटलं, तू हे सगळं केल्याच्या नंतर मी तुला ओरडेल, रागवेल,
चिडचिड करेल ना जानी. मला तसं करायचंच नाहीये. मला माझ्या चेहऱ्यावर छान ग्लो हवाय. माझं लग्न आहे ना. ब्राईडचा ग्लो. ऐश्वर्या म्हणते, तुझ्या मनात जो काही राग आहे ना, जो जळफाट आहे ना, तो तसाच ठेव, कारण मला फार मजा येते ग. आणि तुझा जो काही हा राग आहे ना, त्याच्यामुळे कसं आपल्या या ससा कासवाच्या शर्यतीला पण जरा चांगला रंग येईल नाही का. ऐश्वर्या म्हणते, मी पण काय बोलत बसली. तू हळद भिजवलीस ना, जा पटकन जाऊन हळद भिजवून घेऊन ये. मी पण पटकन रेडी होऊन येते. हळद आहे ना माझी आणि ऋषिकेशची. ऐश्वर्या म्हणते, मी जाऊन रेडी होते, तू ये लवकर. असं म्हणून ती बॅग घेते आणि वर निघून जाते. संध्याकाळच्या वेळी सगळं घर फुलांनी लायटिंगनी सजलेलं असतं. ऋषिकेश वरून खाली येतो. तिथे खाली सुमित्रा आई असतात आणि सुमित्रा आई ऋषिकेशला म्हणतात, ऋषिकेश हे काय चाललंय सगळं. जानकीला किती त्रास होतोय हे तुला दिसतंय ना. त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो आई, सगळं समजतंय मला. आणि आई पुढे म्हणते, नवरा बायकोंचे हळद लागणं म्हणजे काय असतं आता हे सांगू मी तुला. ऋषिकेश म्हणतो, माहितीये का आई मला. आणि त्यावर आई म्हणते, मग थांबव हे सगळं. मलाही आता हे सहन नाही होतंय. त्या ऐश्वर्यासारख्या बाईची हळद तू नको लावून घेऊ. काम करत करत अवंतिका त्या दोघांचं बोलणं सगळं ऐकत असते. ऋषिकेश म्हणतो, आई तुला कोण बोललं त्या ऐश्वर्याला माझ्या नावाची हळद लागणार आहे म्हणून. ऐश्वर्याने काही जरी केलं ना तर हळद ही फक्त मला जानकीच्या नावाचीच लागणार. आणि आई म्हणते, म्हणजे. आणि तिच्या अंगाला माझ्या नावाची. त्यावर आई म्हणते, पण तू हे सगळं जमवणार कसं. ऋषिकेश अवंतिका जवळची हळद घेतो आणि स्वतःच्या गालाला लावतो आणि म्हणतो, असं. ऋषिकेश पुढे म्हणतो, सगळ्यात आधी जानकीला माझी उष्टी हळद लागेल. हे सगळं पाहून आणि ऐकून अवंतिका पण खुश होते. आणि इकडे लताबाईच्या तिथे माया म्हणते, आपण जे काही करायचंय ना ते सगळं करूया. आता इथे गुदमरायला लागलंय मला. लताबाई म्हणते, अगं पण तूच तर म्हणत होतीस ना, आपण जर असं काही केलं तर तो माणूस आपल्याला अजून टॉर्चर करेल. माया म्हणते, मला आता असं वाटायला लागलंय ना, रोजचं सहन करण्यापेक्षा कुडत बसण्यापेक्षा आपण रोजची धडपड करून बाहेर पडूया. आणि त्यावर लता म्हणते, माझ्याकडे एक प्लॅन आहे. आपली तब्येत बिघडली किंवा आपण मरणाच्या दाढेत आहोत हे त्याला कळलं तरच तो आपल्याला इथून सोडेल. माया म्हणते, असं काय बोलताय तुम्ही. लता म्हणते, तू जरा विचार कर ना, त्यांनी अजून आपल्याला काहीच कसा त्रास दिलेला नाहीये. आपल्या जीवावर बेतेल अशी एकतरी गोष्ट केली आहे का त्यांनी. माया म्हणते, नाही. आणि त्यावर लताबाई म्हणते, म्हणजे आपला जीवच त्यांच्यासाठी महत्वाचा आहे आणि म्हणूनच त्यांनी आपल्याला आतापर्यंत जिवंत ठेवलंय. त्याला आपण मरतोय अशी खात्री पटली ना तरच तो आपल्याला इथून बाहेर काढेल. लताबाई पुढे म्हणते, घाबरू नकोस पोरी, माझ्यासाठी तर हे आयुष्य संपलेलंच आहे. मी तर मरणारच आहे. आणि माया म्हणते, असं का बोलताय काकू. माया रडक्या आवाजात म्हणते, काकू तुम्ही काही वेडवाकडं करण्याचा विचार करू नका हा. आणि त्यावर लता म्हणते, काही होत नाही. आणि किती दिवस असं तोंड दाबून बसायचंय आपण. माझ्या मुलीला वाचवण्यासाठी मी काहीही करेल. आता बोलत बसण्यात अर्थ नाहीये, करून दाखवण्याची वेळ आलेली आहे. लताबाई पुढे म्हणते, आता बघच मी काय करते. असं म्हणते आणि भिंतीला फटाफटा डोकं फोडून घेते. अक्षरशः त्यांच्या डोक्यातून रक्त निघतं. हे पाहून माया घाबरते. माया त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते, अहो काकू, असं नका करू, काही होईल तुम्हाला, प्लीज ऐका माझं, असं नका करू. पण लताबाई मागे सरकेल ती जानकीची आई कुठली. लताबाईच्या डोक्यातून रक्त बाहेर येतं. हे पाहून लताबाईला जाणवतं की आता रक्त येत आहे. लताबाई तिच्याकडे पाहून हसतात आणि ही माया घाबरते. तोच लताबाई बेशुद्ध होऊन तिच्या हातावर पडतात. हा मास्कमॅन आणि ऐश्वर्या त्यांच्या बंगल्याच्या बाहेरच्या गार्डनमध्ये भेटतात. ऐश्वर्या त्यांना म्हणते, तुम्ही म्हणला तसं मी डिवोर्स पेपर तयार करून घेतलेत. दोघांनी ह्या पेपरवर सह्या देखील केल्यात. ऐश्वर्या पुढे म्हणते, आता ऋषिकेशला माझा नवरा होण्यापासून जानकी सुद्धा रोखू शकणार नाही. म्हणजे तिने पुढे जाऊन तसा विचार केला तरीही. आणि पुढे ती म्हणते, हे घ्या डिवोर्स पेपर. मास्कमॅन म्हणतो, म्हणजे तुझा कॉन्फिडन्स भलताच वाढलेला दिसतोय. ऐश्वर्या म्हणते, वाढलेला नाहीये, माझा कॉन्फिडन्स आधीच दांडगा आहे. त्यावर मास्कमॅन म्हणतो, त्या कॉन्फिडन्सच्या जोरावर जे ठरवलंय ते मार्गी लावू द्या म्हणजे मिळवलं. ऐश्वर्या म्हणते, हो, मी आतापर्यंत जेवढं काही कॉन्फिडन्स ठरवलंय ना ते सगळं मिळवलंय. मास्कमॅन म्हणतो, माझं काम झालंय, आता तू उरलेलं काम कसं करतेस ते बघायचंय मला, जातो मी. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, तुम्ही हळदीला आला असता तर मजा आली असती. आणि त्यावर मास्कमॅन म्हणतो, गप्प बस, तू तुझं काम कर, चल निघ इथून. 2 शब्द छान बोललो म्हणजे लगेच रुळून जायचं नाही हा. आणि ऐश्वर्या त्याच्याकडे बारीक तोंड करून पाहत असते. मास्कमॅन म्हणतो, मी हळद आणि लग्न नाही लावत लोकांचं, मी डायरेक्ट श्राद्ध घालतो. ऐश्वर्या म्हणते, असं नका हो बोलू तुम्ही. आणि तो गपचूप तिकडून निघून जातो. ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते, अरे काय माणूस आहे, जाऊ दे, मरू दे, माझं काम झालंय. लता बेशुद्ध पडलेली असते आणि माया घाबरते. ती म्हणते, काकू डोळे उघडा. आणि ती घाबरलेलीच असते, ती काही डोळे उघडत नाही. ती गडबडीने दरवाजाकडे जाते, दरवाजा ठोठावते आणि म्हणते, दार उघडा. तो माणूस लगेच येतो आणि विचारतो, काय झालं.
माया म्हणते त्यांच्या डोक्यातून रक्त येतंय, बघा ना काय झालंय, आणि पळत ती लताबाईकडे जाते आणि त्याच्या मागोमाग ते माणूस पण येतो. ते पाहून तो माणूस घाबरतो आणि विचारतो, काय केलंयस तू? आणि माया म्हणते, मी नाही काही केलं, त्यांनी स्वतः डोकं आपटून घेतले आणि बेशुद्ध पडल्या. तो माणूस म्हणतो, गप्प बस, तूच काहीतरी केलं असतील तिला, म्हणून राग तिने डोकं फोडून घेतलं. माया म्हणते, मी असं का करेल? तो माणूस म्हणतो, भांडण झालं असेल तुमच्या दोघीचं. आणि माया म्हणते, नाही नाही, असं काही नाही झालं. माया पुढे म्हणते, आम्ही एकमेकीशी बोलत होतो, त्या खूप वैतागल्या होत्या इथे अडकून पडल्यात म्हणून. मला माहिती नाही अचानक काय झालं, त्यांनी भिंतीवर डोकं आपटून घेतलं आणि ते रक्त यायला लागलं, मग त्या बेशुद्ध पडल्या. तो माणूस म्हणतो, तुझं तो आता बघून घे काय करायचंय ते. आणि माया रडत रडत म्हणते, अहो मरून जातील हो त्या. आणि तो माणूस म्हणतो, काही मरणार बिरणार नाहीये, तिकडं मलमपट्टी ठेवली आहे ती बांध. माया म्हणते, आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात. आणि तो माणूस म्हणतो, नाही जमणार, बॉस आल्याशिवाय काही जमणार नाही. तो माणूस लताबाईच्या डोक्याला बंदूक लावतो आणि म्हणतो, गपचूप बसून राहा इथे, जर गपचूप बसली नाहीस तर जीव जाईल तिचाही आणि तुझाही. माया रडत रडत म्हणते, अहो पण त्यांच्या डोक्यातून रक्त येतंय हो. तो माणूस म्हणतो, मी बघतो काहीतरी सोय, तू इथं गपचूप बसून राहा. आणि त्यावर माया म्हणते, हो. तो माणूस बाहेर पडतो, तो समोरून नितीन पवार आणि सौमित्र येतो. नितीन पवार म्हणतात, गावठावचे मालक तुम्ही आहात का? आणि तो माणूस म्हणतो, मालक मी नाहीये, मी केअरटेकर आहे. पवार विचारतात, आत काय आहे? आणि तो माणूस सांगतो, माझ्या राहण्याची व्यवस्था आहे. पवार म्हणतात, चला. आणि तो माणूस म्हणतो, कशाला? पवार म्हणतात, आम्हाला पाहायचंय आतमध्ये काय आहे तुमची राहण्याची सोय ते. आणि तरी तो म्हणतो, कशाला? आणि पवार त्याला दम देतात. पवार दम देत म्हणतात, चांगल्या भाषेत सांगितलेलं कळतच नाही का? चला आत. आणि हा माणूस ओ साहेब म्हणत असतो. पवार आणि सौमित्र पुढे जातात. नितीन पवार, सौमित्र आणि तो माणूस तिघजणे आतमध्ये येतात. तो माणूस ओ साहेब करतच असतो, तरीही मध्ये येतात. इकडे तिकडे पाहतात, सगळं घर रिकामं असतं, कोणीही दिसत नाही. त्यांना काही सापडत नाही. तो माणूस म्हणतो, आहे का कोणी? मी म्हणलं ना मी इथे राहतो, कोणी कसं असेल? आणि सौमित्रची नजर त्या भिंतीवर जाते जिथे लताबाईने डोकं फोडून घेतलेलं असतं आणि त्या भिंतीला रक्त लागलेलं असतं. सौमित्र पवारला म्हणतो, साहेब. आणि पवार तिथे जाऊन ते रक्त बघतात. तो माणूस आता कमालीचा घाबरलेला असतो. पवार त्याची गचांडी धरत म्हणतात, काय रे, हे तर रक्त आहे. आणि तो म्हणतो, हो साहेब हो. पवार म्हणतात, काय रे, ही नक्की तुझी आराम करायची जागा आहे ना? का लोकायला कायमचा आराम देता तुम्ही इथे? तो माणूस म्हणतो, चोरी चकाटी केली नाही कधी, मारायची तर दूरच गोष्ट राहिली. पवार म्हणतो, जेवढं विचारले ना तेवढंच सांगायचं, हे रक्त इथं कसं आलं? तो माणूस म्हणतो, हाताला लागलं होतं साहेब, त्याचं असेल. आणि पवार म्हणतो, नक्की का? आणि तो माणूस म्हणतो, हो साहेब, खरं बोलतो साहेब, नोकरीची शपथ. ते तिघे बाहेर निघणार तोच आतमधल्या रूममधून भांड्याचा आवाज येतो आणि तिघेही मागे वळून पाहतात. सौमित्र आणि पवार एकमेकाकडे पाहतात. हा माणूस घाम आलेला त्याच्या रुमालाने तो पुसतो. पवार आणि सौमित्र दरवाजावर येतात. तिथे कोणीही दिसत नाही आणि माया लताबाईला घेऊन दरवाजाच्या मागे बसलेली असते. सौमित्र मोबाईलचा टॉर्च घेऊन इकडे तिकडे पाहत असतो. तो माणूस गडबडीने आतमध्ये येतो आणि म्हणतो, ओ साहेब, काही नाहीये इथे. आणि सौमित्र म्हणतो, काही नाहीये तर आम्हाला आत काही देत नाहीयेस? तो माणूस म्हणतो, जणू काय त्यांचाच कोणीतरी आहे म्हणतो. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये का? थांबा मी दाखवतो, असं म्हणतो आणि लाईट चालू करतो. लाईट पण असतो की डान्सिंग डान्स. तो माणूस म्हणतो, हे बघा साहेब, काही नाहीये इथं, सामान आहे सगळं, हे बघा. तो माणूस परत म्हणतो, सामान आहे सगळं खराब झालेलं पडलेलं, हे बघा ह्या वस्तू. असं ऐकून ते दोघं जण तिथून बाहेर जातात. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये जानकी तिच्या रूममध्ये रडत बसलेली असते. तिथं ऋषिकेश येतो आणि म्हणतो, काय झालं जानकी, का रडतीयस? आणि जानकी म्हणते, खाली हळदीचा कार्यक्रम चालू आहे ना. ऋषिकेश म्हणतो, तू जर अशी वागलीस ना तर तुझ्या ह्या वागण्याचा संशय येईल त्या ऐश्वर्याला. जानकी म्हणते, बस ऋषिकेश, थांबव आता हे सगळं. जानकी रडत रडत म्हणते, मला माहिती हे नाटक आहे, पण ह्या नाटकामध्ये होणारे सगळे लग्नाचे विधिवत होणार आहेत. हे कसं मनातनं काढून टाकू मी? त्यावर ऋषिकेश म्हणतो, पण एखाद्या सोबत आपण ते विधी किती मनापासून आणि प्रेमाने करतो यावरच त्या विधींना पावित्र्य लागतं. आणि जानकी त्याच्याकडे पाहून म्हणते, पण तुमची उष्टी हळद लागणार आहे त्या ऐश्वर्याला. जानकी रडत रडत म्हणते, तुमची जेव्हा उष्टी हळद त्या ऐश्वर्याला लागेल तेव्हा माझ्या मनाचा विचार केलाय का हो तुम्ही? ऋषिकेश म्हणतो, तुला कोणी सांगितलं माझी उष्टी हळद त्या ऐश्वर्याला लागणार आहे म्हणून? ऋषिकेश जानकीचे डोळे पुसतो. त्याच्या गालाची हळद जानकीच्या गालानेच लावतो आणि आपल्याला बॅकग्राऊंडला सनईचं म्युझिक आणि चौघड्याचं म्युझिक ऐकू आहे. जानकी तिच्या गालावरून हात फिरवते आणि म्हणते, हे काय? ऋषिकेश म्हणतो, माझ्या खोट्या लग्नाची हळद माझ्या खऱ्या बायकोला लावतोय. ऋषिकेश पुढे म्हणतो, आता हळद तर लागलेलीच आहे, पुन्हा एकदा लग्न करायला हरकत नाही. ऋषिकेश जानकीला मिठीत घ्यायला जातो. तोच जानकीची नजर त्या मास्कमॅनवर जाते. जानकी घाबरते आणि ऋषिकेशला म्हणते,
ऋषिकेश, तो बघा माणूस. तो मास्क मॅन माकडासारख्या उड्या मारत बाहेर निघून जातो. ऋषिकेश जानकी वरून पाहतात. तो अंगणामध्ये गेलेला असतो. जानकी म्हणते, ऋषिकेश पकडा त्याला, आणि ऋषिकेश जोरात ओरडतो, ए थांब, आणि हा फास्टमध्ये पळत असतो. हॉलमध्ये सगळे जमलेले ऋषिकेश जानकीकडे पाहतात. सुमित्रा आई विचारते, ऋषिकेश काय झालं, थांब जरा, कुठे निघालास तू? आणि ऋषिकेश म्हणतो, आई अगं तो माणूस माझ्या हातून निसटण्या अगोदर मला पकडायचे त्याला. ऋषिकेशच्या मागे जानकी पळत असते आणि सुमित्रा आई जानकीला पकडते, विचारते, अगं सांग मला काय झालंय ते? आणि जानकी म्हणते, ऋषिकेश माझ्याशी बोलायला माझ्या खोलीमध्ये आले होते. मला अचानक खिडकीमधून दिसलं की तो माणूस आमच्याकडे एकटक बघत आहे. तो माणूस विचित्र पद्धतीने बघत होता. मास्क लावला होता तोंडावर. जानकी पुढे म्हणते, ऋषिकेश त्याचाच पाठलाग करायला गेलेत. सुमित्रा आई म्हणते, असं जाऊन चालणार नाहीये, हळद लावलेली आहे, असं बाहेर जाणं अशुभ असतं, थांबव त्याला. अवंतिका पण हे सगळं पाहून खूप घाबरते आणि ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते, मास्क लावलेला माणूस. ऋषिकेश त्या माणसाच्या मागे धावतच असतो. तो माणूस आता मेन रोडवर आलेला असतो. तो माणूस धावतच असतो आणि त्याच्या मागे ऋषिकेश पण धावत असतो. रस्त्यावरून भर वेगाने एक व्हॅन येते आणि ते दोघंही त्या व्हॅनला टक्करतात. ऋषिकेश डोक्यावर पडतो. जानकी हे पाहून जोरानं ओरडते, ऋषिकेश. मैत्रिणी, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. ऐश्वर्या इकडे मनातल्या मनात म्हणते, तो माणूस इथे आला होता आणि त्या दोघांनी याला बघितलं सुद्धा. तो माणूस जर यांना सापडला तर काय होईल? आणि सुमित्रा आई म्हणते अवंतिकाला, अगं अवंतिका, तुला काही माहिती आहे का? त्यांनी काय सांगितलंय तुला? आणि अवंतिका अजून एकदा माती खाते. ती म्हणते, नाही आई, काल सारंग भाऊजी म्हणत होते. तोच तिच्या लक्षात येतं की तिच्या तोंडून सारंगचं नाव निघालेलं असतं आणि ती तोंडावर हात ठेवते. आजी पण तिच्याकडे टकामका पाहते. आणि इकडे खरबडून लताबाई जागी होते आणि म्हणते, माया कुठे आहेस तू माया? असेच नवनवीन आणि फुल अपडेट पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.